नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हाथरस प्रकरणामध्ये गेल्या आठवडाभरापासून माध्यमांमध्ये चर्चा आहे आणि हे का घडलं. रात्री 2:30 वाजता एका तरुणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले. त्या गावामध्ये लोकांना जाऊ का दिलं जात नाहीये. त्या गावामध्ये राजकीय नेते असतील किंवा सामाजिक संघटना असतील किंवा वकील असतील, यांना का जाऊ दिलं जात नाहीये अशा प्रकारची चर्चा जी आहे ती पाहायला मिळते. आणि आज सकाळी त्या गावामध्ये जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार मीडियाही तिथे गेला आहे. पण गेले आठवडा झालेला आहे. या आठवड्यामध्ये काल दिवसभर किंवा त्याच्या आधी दिवसभर माध्यमांना बिलकुल जाऊ देण्यात आलं नाही. त्या पीडितेच्या नातेवाईकांना बोलू दिलं नाही, वडिलांना बोलू दिलं नाही, आईला बोलू दिलं नाही. हे का घडलं, असं का होतंय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत आणि याची चर्चा जी आहे ती संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. ही चर्चा देशामध्ये सुरू नाही आहे, ही चर्चा जी सुरू आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. मी अमेरिकेतील अनेक लोकांशी काल बोललो, त्यांना काही व्हिडिओज पाठवले, त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की हे झालं, ते जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याच्यावर मी बोलणार आहे की तरुणांच्या मनात काय, विद्यार्थ्यांच्या मनात काय, जे कॉलेजमध्ये शिकतात, जे या देशाचं भवितव्य आहे, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय. ही घटना पाहून, तिकडची परिस्थिती पाहून, जे माध्यमांमध्ये बघतायत, सोशल मीडियामध्ये बघतायत, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय. हे सगळे तरुण जे आहेत हे कॉलेजमध्ये शिकतात आणि यांच्याशी मी चर्चा करणार आहे की नेमकी ही परिस्थिती का उद्भवली, हे का असं का घडलं की पोलिसांनी अशी भूमिका का घेतली आणि याचे दूरगामी परिणाम जे आहेत ते काय होणार आहेत. मला सांग, तुझं नाव काय. मी सम्यक विद्यार्थी आंदोलनाची उत्तर जिल्हा सचिव श्रुती रमेशराव धनचकर. काय वाटतं या प्रकरणावर. गेल्या आठवड्यावर सोशल मीडिया असेल किंवा टीव्हीवर असेल, सर्व प्रतिक्रिया तुम्ही पाहताय, ते का घडलं असावं. ही घटना रात्री सुद्धा घडलेली नाही. सगळे म्हणतात की मुलींनी रात्री घरी जायला नाही पाहिजे किंवा रात्री 6च्या नंतर घरातून निघायला नाही पाहिजे. दिवसा पण असं जर प्रत्येक घडत असेल तर प्रत्येक जण म्हणतं की मुलींवर टीका केली जाते. मुलींची संस्कृती, मुलींनी नीट राहायला पाहिजे, ओढणी घेतली पाहिजे, स्टॉल घेतली पाहिजे, सगळं मुलींना संस्कृती शिकवली जाते. पण म्हणजे आई वडिलांनी मुलांना का सांगितलं जात नाही की प्रत्येका मुलींची इज्जत करा, ती मुलगी पण आई बहिणीसारखी असते. का सांगितलं जात नाही. प्रत्येक म्हणतात की मुलं पुढे जायला पाहिजेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत. कराटे असो, कोणतेही चॅम्पियन असो. आज एक IAS ऑफिसर सुद्धा फर्स्ट रँकला मुलगी आहे. इव्हन प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आहे. मुलगी पुढे असताना अशा घटना का घडतात. सर ही मान्य आहे की प्रत्येक मुलींना सेल्फ डिफेन्स शिकायला पाहिजे. जे काही जणांची परवानगी देतात आई वडील, काही जण भाऊ आई वडील वगैरे म्हणतात हिला काय करायचं, पुढे जाऊन घरात भांडे तर घासणार. ही प्रत्येकाची मेंटॅलिटी पण चेंज व्हायला पाहिजे ना. आणि राहिली म्हणजे प्रत्येक डिफेन्स तर शिकायलाच पाहिजे मुलींनी आणि प्रत्येकाच्या घरच्यांनी सांगायला पाहिजे की ना डिफेन्स शिकला पाहिजे. निर्भया झालं म्हणजे निर्भयाचं ऐकलं असेल आपण. एवढा सगळं प्रेशर होतं, सर्व लोकांनी एकत्र आलं की मुलीवर अत्याचार झाले, ते नाही झाले पाहिजे, तरी सुद्धा अशा घटना या देशात का घडतात. या घटनांसाठी एक तर कडक नियम करायला पाहिजे. जे रेपिस्ट आहेत त्यांना तात्काळ, जे माहिती आहे लोकांना की हे रेपिस्ट आहेत, मग त्यांना एक तर शिक्षा दिली जात नाही, त्यांना खुली फिरण्याची मुभा दिली जाते. इव्हन लगेच चार्ज करायला पाहिजे तर होत नाही. आता UP-मध्ये जे झालं, पोलिसांनी अर्ध्या रात्री मध्यरात्री त्या मुलीची प्रेत जाळी. इव्हन तिला किती पीडा झाली असेल. प्रत्येक तिची जीभ कापल्या गेली, स्पाईन ब्रोकन झालं तिचं. त्या मुलीच्या वेदना कुणी पकडत नाही. आणि इव्हन मी पुन्हा येतो तुमच्याकडे. आज त्यांना प्रवेश मिळाला. नाव काय तुमचं. मी भीमराव रामजी, नांदेड उत्तरचा सम्यकचा जिल्हा संघटक आहे. हे आज प्रवेश दिला भेटायला. हे काय वाटतं की या घटनेमागे कोण आहे जबाबदार. जातीयता आहे की प्रशासन आहे, नेमकं असं का होतंय. आपण जर 2014ची जर परिस्थिती बघितली तर NDA सरकार हे मुळातच आम्ही हिंदूवादी संस्कृती पुढे आणण्यासाठी आलेलं सरकार आहे. ज्या हाथरसची जी घटना झालेली आहे, जर आपण तिचा जर बारकाईनं जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की पुन्हा एकदा UP-मध्ये यांनी रामराज्य आणण्याचा आटोकाट पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आपण जर त्या विषयाचा जर बारकाईनं जर अभ्यास केला तर सर्वात आधी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून स्त्रींना बोलण्याचा अधिकार दिला. यांनी जीभ कापून इथल्या व्यवस्थेला डायरेक्ट आयलन केलेलं आहे की आम्ही स्त्रियांना बोलू देणार नाही. आणि जे मनस्फूर्तीनुसार जे सांगितलं होतं, स्त्रीने ताटमानेनं वागण्याचा जो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार, यांनी तिचा स्पॅनल कार्ड मोडून काढलेला. स्मृती अजूनही जिवंत आहे असं. मनस्मृती पूर्णतः BJP राष्ट्रामध्ये ज्या प्रदेशामध्ये BJPचं सरकार आहे त्या प्रदेशामध्ये BJP सरकार हे मनस्मृती कायद्यानुसार त्यांचं सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे. या पीडितेला न्याय मिळावा यासाठी सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी मुलीचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटनुसार कारवाई व्हावी ही मागणी केली आहे. पण ते स्थानिक प्रशासन, तिथले कलेक्टर असतील, SP असतील
परिवारावर दडपण आणत आहेत, परिवाराला भेटू देत नाहीत कोणाही कार्यकर्त्याला असो, सामाजिक कार्यकर्ते असो अथवा इव्हन वकील किंवा मीडियाला देखील त्या गावामध्ये आतापर्यंत प्रवेश नव्हता. काल आजच्या बातमीनुसार प्रवेश दिलेला आहे. आणि याला सर्वत्र भाजपा ज्या प्रदेशामध्ये शासन आहे भाजपाचा आणि RSS मिळून हे सर्व दंगली घडवत आहे. या दंगलीचाच एक प्रकार आहे. तुला काय वाटतं भाजप याला जबाबदार आहे, त्यांची विचारधारा? हा, भाजपा याला जबाबदार आहे, कारण की भाजपा असा आरोप करून, असा थेट आरोप करून म्हणजे त्या ज्यांनी रेप केला आहे त्यांना ही भाजपची विचारधारा मान्य होती म्हणून त्यांनी केलं असं म्हणायचं म्हणायचं मला असं कसं म्हणता येईल? सर, कारण की ते भाजप मनुस्मृती, टोटल मनुस्मृतीचा हे करतात. ते मनुस्मृती अंमलात आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत भाजपवाले, आणि स्त्रियांना त्या मनुस्मृतीनुसार सर्वात खाली लेखलं जाते. यामुळे भाजप ही मनुस्मृती आणण्याच्या मार्गावर आहे. म्हणून नाही, माझा प्रश्न आहे, ज्यांनी रेप केला त्यांचं आणि भाजपचं कसं कनेक्शन काढू शकतो? तरुणांनी रेप केला, ते वाईट असतील म्हणून संपूर्ण पक्षच वाईट आहे? सर, एवढं धाडस येण्याचं कारण सर कोणतरी पाठीमागे राहते सर. म्हणून हे धाडस कशामुळे झालं? त्या मुलांचा, एका मुलीला बलात्कार करायचा, त्याची जीभ कापायची, हे धाडस कुठून होतं तरुणांना? त्यांच्या मागे पॉलिटिकल सपोर्ट असल्याशिवाय सर हे करू शकत नाहीत. कारण त्यांच्या मागे जर पॉलिटिकल सपोर्ट नसला असता, त्यांच्या मागे जर तिथल्या सरकारचा, पोलीस प्रशासनाचा सपोर्ट नसला असता, तर ते पोलीस प्रशासनानं त्यांना मदत केलेली आहे सर. पोलीस प्रशासनानं त्यांना मुलीची बॉडी संध्याकाळी का जाळली, तेवढ्या अंधारामध्ये का जाळली? दुसऱ्या दिवशी तिथले पोलीस प्रशासन म्हणते की यांचा रेप झाला नव्हता. तर रेप झाला नव्हता, ती बॉडी का जाळण्यात आली सर? सर, यामागे पूर्ण BJPचं षडयंत्र रचलेलं आहे. कारण BJP या षडयंत्राच्या मागे नसली तर त्या आरोपींना भरचौकात फाशी का देत नाही? मग बीजेपी थोडी सांगते की गुन्हा करा म्हणून. गुन्हा करा म्हणत नाही, परंतु मग त्यांना BJP सरकार आहे तिथं भरचौकात तुम्ही फाशी द्या ना त्यांना. आरोपीला फाशी द्या, अटक करा, आणि जे त्या मुलीचे पुरावे नष्ट केलेत त्या अधिकाऱ्याला पण कलम 302 आणि 201 नुसार गुन्हा दाखल करा त्यांच्यावर पण. आरोपींना फाशी दिली पाहिजे, काय वाटतं? निश्चित फाशी दिली पाहिजे. कारण ह्या वर्णव्यवस्थेमध्ये स्त्रियांना जो स्थान दिलं होतं आणि या धर्मव्यवस्थेने जो स्त्रियांना स्थान दिलं होतं, त्याच धर्मव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेचा बळी ही स्त्री ठरलेली आहे. कारण दलित म्हणून तिची जीभ तर कापलीच, आणि स्त्री म्हणून तिच्यावर बलात्कारही केलेला आहे. म्हणजे वर्ण, वर्ग आणि जात या तिन्ही वास्तवाची ह्या स्त्री बळी ठरलेली आहे. वर्ण व्यवस्था अजूनही सुरू आहे, ती गेली नाही असं बहुतेकांचं मत आहे. पण मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की भाजप थोडी सांगते की तुम्ही बलात्कार करा, चुकीची कामं करा, हे कशामुळे होतं? सर, आपण देशातली एकूण जर परिस्थिती बघितली, भाजपाच्या काळामध्ये भाजप शासित प्रदेश जे आहेत, ज्या राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे किंवा भाजप प्रणित सरकार आहे, त्या राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार आतापर्यंत आपण बघितलं, त्याचा आलेख बघितला जर असेल तो उच्चांकच आहे ना सर. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यांचं सरकार जेव्हा होतं तेव्हा अत्याचाराचं प्रमाण आणि आजचं अत्याचाराचं प्रमाण जर बघितलं तर निश्चितच भाजपाच्या काळातलं अत्याचाराचं प्रमाण जास्त आहे. मला सांगा, एखादी पक्षाची विचारधारा आणि त्याचा समाजावर परिणाम होतो. सर, इसको लेके दो बातें मैं आपके सामने रखूंगा. पहला तो ये कि जो एक इंसिडेंट ये हुआ है, ये सिर्फ एक लड़की के साथ या हमारी एक बहन के साथ नहीं हुआ है, बल्कि ये पूरे देश की चित्र को बताता है. उसकी हमारे बहन की जीभ काट दी, यानी बोलने का आपको राइट नहीं है. उसकी रीढ़ की हड्डी तोड़ दी, यानी ये पूरे देश की जो GDP का नुकसान हुआ, फार्मर्स का इशू चल रहा है, ये पूरी देश की GDP तोड़ चुके, देश की रीढ़ की हड्डी तोड़ दी. उसी तरीके से उसके बाद उसका बलात्कार करके उसको किसी भी तरीके के काबिल नहीं रखा, कोई चीज़ उसके अंदर बची नहीं. वही हाल जो उस लड़की के साथ हुआ है ये इस पूरे देश के साथ कर रहे हैं. तो ये पूरी सिचुएशन एक्चुअली ये है. और कोई ये सवाल आपका ये कि विचारधारा के ऊपर कैसे डिपेंड हो सकता है, तो बिल्कुल हो सकता है, क्योंकि BJP भले ही आपको जाके नहीं बोल रही है कि जाओ वहाँ पे बलात्कार करो, लेकिन बलात्कार करने के बाद जो उनका रवैया रह रहा है वो उनकी आइडियोलॉजी को प्रेजेंट करता है. सिर्फ बलात्कार ही नहीं, आप लिंचिंग के सारे वाकयात देख लीजिए, उसके अंदर जो भी लिंचिंग का करने वाला बंदा था तो उसको हार पिनाया गया, उसको सेलिब्रिटी बना दिया गया. इसी तरीके से एक पॉलिटिकल और बैकग्राउंड सपोर्ट दिया जा रहा है, और विक्टिम को जब अपोजिशन विक्टिम के साथ होता है तो उसको कमजोर कर दिया जाता है, क्योंकि अपोजिशन. मैं फिर से आता हूँ आपके पास. एक म्हणजे विचारधारेचा एक प्रभाव पडतो, लोकांना वाचवता, बलात्कार करणारे जे आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करते. दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे की फाशी देऊन हा प्रश्न मिटणार आहे. हो सर, नक्कीच मिटणार आहे. जर लवकरात लवकर असं जे आरोप करणार आहेत, असे जे गुन्हा करतील त्याला, त्या आरोपीला लगेचच्या लगेच जर तातडीनं फाशीची शिक्षा जर झाली तर नक्कीच आरोप व्हायला कमी. तुला काय वाटतं, फाशी दिल्याने हा प्रश्न सुटेल? सर्वप्रथम मी या घटनेचा सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेड जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो. हा, 100% फाशी दिलीच पाहिजे. कारण का दुसरे लोक तरी अशी घटना बघून हे न करतील,
काय वाटतं? सर, या बलात्काराला समाजाची विकृत मानसिकता जबाबदार आहे. कारण स्त्री ही उपभोग्य वस्तू आपण समजली आहे आणि बलात्कार ही काय आज नवीन गोष्ट नाही, पूर्वीपासून चालत आलेले आहे. फाशी हा त्याला कायमस्वरूपी नाही, तर त्यावर एक चांगल्या प्रकारे नियंत्रण आणलं पाहिजे आणि व्यवस्थेला अधिक सक्षम केलं पाहिजे. न्याय लवकर मिळाला पाहिजे, तर या घटनांना कुठे जाब बसेल. न्याय लवकर कसा मिळेल? म्हणजे आता तिचा जीव तर गेलेला आहे, म्हणजे तर न्याय लवकर मिळेल यासाठी काय केलं? कुठल्याही सरकारची ही नैतिक जबाबदारी असते की नागरिकांचं संरक्षण करणं, महिलांचं संरक्षण करणं हे कुठल्याही सरकारचं नैतिक जबाबदारी असते. त्यामुळं कठोर कारवाई जर केली तर याच्यानंतरच्या जे गुन्हे आहेत ते घडणार नाहीत. त्यासाठी त्या बलात्कारांना लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे, असं तरी माझं मत आहे. घरच्यांना भेटू दिलं गेलं नाही. तू कितवीला आहेस? नाव काय? मारुती मोरे. मी एम ए सेकंड इयरला आहे. जे तुम्ही याला प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये सर, एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता, पण या न्यायव्यवस्थेमध्ये एखादा बलात्कार झाला, कारण एका दिवसामध्ये तुम्ही पूर्ण भारतभर नोटबंदी करू शकता, तर हे जे बलात्कार प्रकरण झालेलं आहे त्या दोषींना लवकरात लवकर का फाशी देऊ शकत नाही? हे न्यायव्यवस्थेमध्ये थोडासा बदल केला पाहिजे, जेणेकरून बलात्कार कमी होतील. सगळं तू पाहतोय, 10 दिवसापासून पाहतोयस, काय म्हणजे काय वाटतं तुला? काय केलं पाहिजे हे, म्हणजे की जेणेकरून हे असे प्रकार थांबतील? सर्वप्रथम तर या घटनेचा मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवतो. आणि जे काही चाललं आहे, आणि 14 तारखेला ही घटना झाली, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 30 तारखेला स्टेटमेंट दिलं. मग ते 15 दिवस झोपले होते का? आणि सदरील अशा घटना होतात ना, ह्या घटनेचा फास्ट ट्रॅकद्वारे कोर्टामध्ये लवकरात लवकर ही केस चालवली गेली पाहिजे. आणि त्या ज्या काही दोषी आहेत त्यांना भाजप सरकारने सपोर्ट न करता त्यांना तातडीने कारवाई केली पाहिजे, जेणेकरून आणि फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आणि अशा याच्यात जे लोक रेप करतात आणि त्यांना जन्मठेप होते, काही वर्षाची शिक्षा होते, ते तर बाहेर, पण त्या मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं, परंतु ते लोक तर जेलमध्ये राहून फुकटचं खाऊन राहिले. 3 महत्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये आलेले. एक तर फाशी लवकर मिळाली पाहिजे, विचारधारेचा एक परिणाम होतो, मनुस्मृतीचा वर्णभेद जो आहे तो गेलेला नाहीये. पण या सगळ्या या सगळ्या चर्चेमध्ये भारत जो 1947 साली स्थापन झाला होता, त्या भारताचं स्वप्न काय होतं आणि आत्ता भारत कुठे आहे? कुठे आहोत आपण? ज्या संविधानाने हा देश चालला पाहिजे, कुठे चाललो होतो आणि जर असं गेलं तर भवितव्य काय? हमारा जो इंडिया अभी आप देख रहे हैं कि न्यूज़ जिधर लेकर जाता है उधर जा रहा है हमारा इंडिया. तो अभी जो न्यूज़ चैनल्स आप देख रहे हैं तो उसमें भी ये बताया जा रहा है कि किस तरीके से एक न्यूज़ चैनल्स वगैरह जो पहले मोदी जय जयकार करते थे, लेकिन अब एक जो यूपी में इस तरीके की इंसिडेंट जो हुआ है उसके बाद जब यूपी पर जब वो मीडिया सवाल उठा रही है तो मीडिया को भी वहाँ पर आने नहीं दिया जा रहा है. और दूसरा हम देख रहे हैं कि हमारी जीडीपी जो है हिंदुस्तान की वो ख़त्म होने पर आ रही है. यहाँ पर जो है मोरलिटी हिंदुस्तान के अंदर ख़त्म आ रही है. आप कहेंगे कि मोरलिटी किस तरीके से ख़त्म हो रही, तो आपने देखा कि निर्भया हो या फिर आसिफा हो या फिर ये जो इंसिडेंट यूपी में हुआ है, ये इंसिडेंट होने के बाद इतनी ख़राब चीज़ ये है कि उसके पेरेंट्स को घर में बंद कर दिया जाता है. वहाँ पर ना किसी प्रशासन का कोई आदमी आकर वहाँ पर कुछ अपना से कहता है और ना वहाँ के लोगों को कुछ कहने दिया जाता है. तो हमारे हिंदुस्तान में जो लोग बोलना चाहते हैं उनकी ज़बान बंद की जा रही है, जो लोग कुछ करना चाहते हैं उनके साथ उनको एक ही घटना से पूरा देश का एनालिसिस नहीं किया जा सकता. बिल्कुल नहीं किया जा सकता एक घटना से. लेकिन इसके अलावा भी आप जब देखेंगे हमारे देश के अंदर तो बहुत सारी ऐसी घटनाएं हैं जो हमारे देश में हो रही है. जो लोग समझिए कि अपने हक के लिए जब बात करना चाह रहे हैं तो उनको किसी ना किसी समझिए कि लॉ के तहत उनको जेलों में डाल दिया जाता है. ये आपके सामने घटना है. आप देखेंगे कि जो लोग गवर्नमेंट के अगर ख़िलाफ़ बोलते हैं तो अगर गवर्नमेंट जो अपोज करती है उसके ख़िलाफ़ अगर बोलते हैं तो उनको बंद कर दिया जाता है. आप देखेंगे कि आप बोल रहे हैं कि सिर्फ रेप का मामला, आप रेप का मामला नहीं, ये तो मीडिया बता रहा है बोल के आपको मालूम हो रहा है. ऐसे हमारे हिंदुस्तान के अंदर कईयों ऐसे सैकड़ों प्रॉब्लम्स है. आप फार्मर का देखेंगे, फार्मर जिसे हिंदुस्तान की रीढ़ की हड्डी कहा जाता है, उसके साथ ऐसा. मैं आता हूँ, मी आता कृषी जो विधेयक आलंय किंवा कृषी धोरण आलंय, GST असेल, कृषी धोरण असेल, नोटबंदी असेल किंवा बेटी बचाव अभियान असेल, या सगळ्यांचा प्रभाव किती आहे, काय विचार करतायत मला सांगा. हे सगळं ऐकलं मी आता जे मुद्दे मान. नाही ना सर, देश अजून पाठीमागे जात आहे. ज्या अशा काही घटना घडत आहेत, वेगवेगळे
शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे होत आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात कायदे होत आहेत आणि जे त्यांच्या अजेंड्यावर आहे जे रामराज्य आणायचं आणि जे मनुस्मृती लागू करायचं, तर ते BJP हे पूर्ण पद्धतीने काम करत आहे आणि देश आपला अजून मागे जात आहे. देश मागे चालला. 100% मागे चाललं. तुला काय वाटतं, देश मागे चाललाय की पुढे चाललाय? कारण नरेंद्र मोदी तर म्हणतात की खूप पुढे चाललोय. 5 मिलियन ट्रॉलरचं ते काहीतरी आर्थिक उलाढाल होणार. सर देश तो पाठीमागे चालला आहे, कारण आता आजची जी महागाई आहे त्या महागाईनुसार काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा इतकी महागाई नव्हती ती आज भाजपच्या सरकारमध्ये एवढी महागाई झालेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ही GDP पण खूप यावेळेस वाढलेली आहे. त्याच्यामुळं गरिबांना या समस्येचा झळा पोचत आहेत. काय वाटतं की हे प्रकरण GDP वाढणं, नोटबंदी वाढणं याच्याशी काही संबंध? आर्थिकचा असणारच आहे सर, कारण कसं आहे त्यांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी हे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते उपस्थित होत आहेत. आता साहजिक हे जे उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडली रेपची, तुम्ही एक भारताचं एक 10 वर्षातलं जर वास्तव्य बघितलं निर्भया कांडपासूनचं, त्याच्या अगोदर आपली खैरलांजीची घटना घडली, त्याचा न्याय माझ्या मते अजून सुद्धा प्रलंबित आहे. म्हणजे पाहिजे तसा न्याय भेटला नाही. स्त्रीला एक स्त्री न बघता तिला एका जातीच्या चौकटीतून बघितलं जातं. म्हणजे स्त्री ही कोणत्या कास्टची आहे? उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आज हाथरसची जी घटना घडली, ती दलित स्त्री आहे म्हणून तिचं एखादं तिचे पुरावे नष्ट करणं, तिच्यावर सामाजिक बर्डन आणणं किंवा तिच्या भावाला काय जे धमकी वगैरे देण्यात ते प्रकार घडणं, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या व्हायला नाही पाहिजे. म्हणजे हे कसं मानवी अधिकाराच्या विरुद्ध अजूनही जातीयता आहे. काय वाटतं? नक्कीच सर, आता जे भाजप सरकार आहे तो भाजप सरकार जे पुरोगामी विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, ते घेऊन पुढे जात नाही आहेत. आणि जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा छत्रपतींचा आशीर्वाद देऊ मोदींना साथ असं म्हणतायत, पण हे चुकीचं आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं जे शासन होतं नरेंद्र मोदी हे यूज करत नाही आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 पगड जाती धर्मांना समोर जाऊन एक पूर्ण संविधान रचले. हे संविधानाचा नक्कीच त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि ही कोर्ट कचेरीने चलता नक्कीच त्या मुलीला लवकरात लवकर त्या मुलाला फाशी दिली पाहिजे. आणि भर चौकात जर तुम्हाला फाशी देणं होत नसेल तर आमच्याकडे सोडून द्या, आम्ही ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. की त्यांना कसं काय करायचंय. आता यांनी एक मुद्दा उपस्थित केला की छत्रपतींचं नाव घेतलं जातं. जे राजकीय पक्षाचे नेते नाव घेतात, छत्रपतींचं असेल, आंबेडकरांचं असेल किंवा सगळ्यांचं, भगतसिंग असेल, अनेकांची नावं घेतात, पण प्रत्यक्षात वागतात. पक्का जातिवाद ये भाजपा सरकार हमेशा से करते आई है. अगर जातिवाद नहीं करते तो इनका चुनाव में जीतने का कोई उपयोग ही नहीं है. अगर जातिवाद करेंगे तो ये चुनाव जीतेंगे. इस देश में अब तक हमेशा से बीजेपी सरकार जातिवाद करते आई है और आगे भी करेगी. इसलिए हमें आज ही एक कानून बनाना चाहिए और इस जातिवाद को रोकना चाहिए. जैसे कि आप देख रहे हैं कि उत्तर प्रदेश में सबसे ज़्यादा लिंचिंग होती है. किसके ऊपर होती है? मुस्लिम के ऊपर होती है. उसके लिए कोई आवाज़ नहीं उठाता. क्यों नहीं उठाता? क्योंकि भाजपा हमेशा से उसको दबाते आई है. अगर आप बलात्कार को देखें तो अभी मुझे इसका खेद है कि हम महिलाओं के लिए कुछ एक कानून या व्यवस्था बना नहीं सके. और सबसे बड़ा तो मुझे शर्म है कि इस देश के जो प्रधानमंत्री है वो बलात्कार को हमेशा से बचाते आए हैं. क्यों? तो जो पिछले साल जो उन्नाव में जो रेप हुआ था, जो बलात्कार हुआ था, जिस लड़की का हुआ था, उसको बेरहम से उसको मारा गया. उसके पिता को पिता को भी मारा गया. और जब जो रेप करने वाला है वो एक बीजेपी का नेता है, सेंगर बोलिए, तो उसने रेप किया है. तो उसको अभी जब उससे गुनहगार साबित हो गया तो उसने क्या किया? उम्र कैद की सजा दी गई, लेकिन वो जेल में बैठ के तो अब ऐश कर रहा है. लेकिन जिंदगी तो बर्बाद लड़की की हो गई ना. तो हमें कानून बनाना चाहिए. और बीजेपी सरकार एक कानून बनाना छोड़ के ऐसे कानून बना रही है देश में कि जिससे वो कंट्रोवर्सी में रह सके. ऐसा कानून नहीं बना रही कि महिला की सुरक्षा के लिए करे. उन्हें कोई लेना देना नहीं है कि महिलाओं के लिए क्या होता है, महिलाओं के साथ क्या होता है, किसानों के साथ क्या होता है, आर्थिक परिस्थिति क्या है, उनको कुछ लेना देना नहीं है. उनको बस मुद्दे के ऊपर से भटका रहे. मैं आपको बलात्कार के ऊपर से बता रहा हूँ. मोदी सरकार किस तरह फेल है, मोदी सरकार देश में कैसा असफल रही है, मैं आपको उस बारे में बता रहा हूँ. कि सबसे पहले जातिवाद करेंगे तो जीतेंगे. और जातिवाद करती है, जीतने के बाद जो देश में विविध घटनाएं जो होती है, जो दूसरे घटनाएं होती है, उसको किस तरह से बीजेपी दबाती है उस बारे में मैं आपको बता रहा हूँ. उसके बारे में और एक महत्वाचं आहे की समजा हे सगळे तरुण आहेत आणि कॉलेजमध्ये शिकतायत, महाविद्यालयात शिकतायत, कोणी इंजिनिअरिंगला जाईल, कोणी डॉक्टरी करेल, पण यांची मानसिकता अजून कुठल्या पक्षाची होत नाही कॉलेजमध्ये शिकताना किंवा शाळेमध्ये असताना. पण जे चांगलं आहे ते मान्य का होत नाही? कारण हेच विद्यार्थी जाऊन कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते बनतात, नेते बनतात, आमदार बनतात. हे असं का होतं? म्हणजे शिकताना मात्र चांगला विचार करतो पण प्रत्यक्षात गेल्यावर मात्र काही वेगळंच पाहायला मिळतं. मुळात आपल्या देशातलं पॉलिटिकल स्ट्रक्चर हे जातीभेदावर आधारित आहे.
त्यामुळे जे काही विद्यार्थी दशेत असताना जे विद्यार्थी दशेने नेता बनतात आणि ते मुळात एखादा एक पक्ष जॉईन करतात, त्या पक्षापाठीमागे त्यांच्या विचारसरणीचा एक भाग येतो. त्यामुळे ते जातीमध्ये पिसल्या जातात, जातीच्या विचारसरणीमध्ये पिसल्या जातात आणि त्या पॉलिटिकल स्ट्रक्चरच बरोबर नाहीये. बरोबर नाही. स्ट्रक्चर आपलं बरोबर नाही. सर मुळातच बरोबर नाही सर ते पॉलिटिकल स्ट्रक्चर. कारण आपण जे विचार करतो त्या विचारावर चालणारा आपला पक्ष जरी असेल तर त्यातली माणसं काही असतात ना पॉलिटिकल, ते माणसं आपल्याला सपोर्ट करत नाहीत. जे आपण करतो त्याच्या विरोधात असतात ते माणसं. त्यामुळे सर भाग पडते त्याला करण्यासाठी आपण. आणि त्यांना तरुण वयातच त्यांना असं सांगितलं जातं की म्हणजे ज्यावेळी ते विद्यार्थी दिशेत काम करतात त्यांना त्या पक्षाची विचारसरणी त्यांच्यामध्ये मांडली जाते आणि त्यांच्या म्हणजे रुजवल्या जाते की आणि ते समोर चलून तेच करतात. त्या पॉलिटिकल स्ट्रक्चर बद्दल काय यांनी वेगळं मत केलं की आपलं पॉलिटिकल स्ट्रक्चरच बरोबर नाहीये. मग आता तुम्ही किती चांगलं म्हणा, कुठल्या पक्षात गेलात की तुम्ही त्या पक्षासारखेच वागता. ठीक आहे. काय वाटतं पॉलिटिकल स्ट्रक्चर सुधारलं पाहिजे असं वाटतं? 100% सर, पॉलिटिकल स्ट्रक्चर सुधारच पाहिजे. आपण जर मुळात बघायला गेलं तर जसं प्रत्येक धर्माचा एक एक महापुरुष वाटून घेतलेला आहे, त्या पद्धतीनं पक्षानं सुद्धा आपापल्या महापुरुषांची वाटणी केलेली आहे. आणि त्या महापुरुषांच्या विचारसरणीनुसार पक्षाची रेलचेल करायचं सोडून देऊन यांनी फक्त आणि फक्त जातीभेद पेरण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून चालते. आणि ज्यावेळेस माझ्यासारखा एखादी नवीन तरुण कार्यकर्ता एखाद्या पक्षात जॉईन होतो, त्यांना फक्त आणि फक्त एखाद्या धर्मावर कसा अत्याचार करायचा, माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे, या पद्धतीची सुरुवातीला त्याला ट्रेनिंग दिली जाते. आणि त्या माध्यमातून तो विद्यार्थ्याचा ब्रेन वॉश होऊन तो फक्त आणि फक्त धार्मिक संघटनेमध्ये काम करायचं ठरवून एखाद्या धर्माला कसं टार्गेट करायचं या विषयाने काम करतो. पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी समग्र समाजाला एकत्र घेऊन मूठ बांधण्याचं काम केलेलं आहे, त्या पद्धतीनं जर प्रत्येक पार्टीनं जर या ठिकाणी काम केलं तर नक्कीच या ठिकाणी एक देशामध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता होईल. म्हणजे आता राजकीय पक्षांची भूमिका म्हणजे एखादा विद्यार्थी तो कॉलेजमध्ये आहे पण त्याला वाटलं चला आपण राजकारणात जाऊ, ते गेल्यानंतर त्याची मेंटॅलिटी आहे, त्याची विचारधारा आहे ती बदलते. कितपत तथ्य या मुद्द्यामध्ये? या मुद्द्यामध्ये तथ्य आहे, कारण सरदेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरेच वंचित आघाडीचेच दिसत आहे मला बरेच. नाही तसं काय नाही. त्याने एक अजेंडा तयार केला आहे जे जाती व्यवस्थेला सगळ्याला धरून चालणारे आहेत. त्याने असं काय नाही की तुम्ही काय एका वंचितचे असल्यामुळे त्याचं काय आम्ही काय हे करत नाही. त्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. त्यांनी घेतलेली योग्य आहे म्हणूनच आम्ही बोलतो ना. काय वाटतं म्हणजे पॉलिटिकल किती याच्यामध्ये ह्या बलात्काराच्या घटना ज्या होत आहेत, म्हणजे एकच नाही म्हणत आहे आपण, त्याचा राजकीय संबंध काय? सर त्याला पाठिंबा असल्याशिवाय ते काही करू शकत नसतात. त्याला पाठिंबा असल्याच्या नंतर ते थोडंफार तर काही करू शकतात ना, बिनाकामात थोडी काय आरोपींना जर फाशी दिली, शिक्षा दिली तर असं कोण हिंमत करणार नाही. सरळ त्याला रस्त्यावर जाळून टाकायचं सर. दुसरा बार कोण करण्याचा प्रयत्नच करणार नाही ना. त्याला ताबडतोब शिक्षा देण्यात यावी. कायद्यात तर म्हटलं नाही, कायदा हा न्याय देतो आणि नंतर मग शिक्षा. कायदा हा न्याय देतो, मान्य. मला मात्र असं दुसऱ्यांदा होणार नाही कोणत्या आई कोणाच्या बहिणीवर. मात्र हे असं होऊ नये त्यासाठी म्हणलो. काय वाटतं म्हणजे एक मुद्दा आला की फाशी दिली पाहिजे, हे तर म्हणतात जाळूनच टाकलं पाहिजे, पण कायद्यापुढे जाऊ शकतो का आपण? जे कायद्यामध्ये आहे ते केलं पाहिजे. जे त्याने जे गुन्हा केलाय, ज्या गुन्ह्यानुसार त्याला जे खटला दाखल केलाय त्यानुसार त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण हे या घटनेचा तुम्ही हे सगळे 10 दिवस पाहताय तुम्ही सगळे, काय तुमच्या मनात काय येते मला सांग? सर हे मला तर वाटत नाही गेले पॉलिटिकल पॉवर किंवा त्याचा सपोर्ट असल्याशिवाय हे काय असं होऊ शकत नाही. ते राजकारण 2-2 5 करण्याचा प्रयत्न करीत आहे. बिलकुल. आपण विद्यार्थ्यांशी बोललो. आता हे सगळे कॉलेजमध्ये कोणी राष्ट्रवादी युथचा अध्यक्ष आहे, कोणी वंचितचा अध्यक्ष आहे, पण जेव्हा राजकारणात जातो एखादा विद्यार्थी तेव्हा त्या पक्षाची विचारधारा तो मान्य करतो आणि त्यानुसार काम करतात. माझा शेवटचा प्रश्न मला कार्यक्रम संपवायचा आहे की हे दुरुस्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? कारण आता भारत देश जो आहे तो सर्वात युवा देश म्हणून ओळखला जातो, युवकांची संख्या जास्त आहे, तर नेमकं काय केलं पाहिजे? जे व्यवस्था आहे 25 लाखाचं जे काही मदत केली आहे त्याने काही नुकसान असं भरून येऊ शकते? एखाद्या जर व्यक्तीवर अन्याय करायचा आणि तिला तुटपुंजी मदत करून जर हे जर भरून निघत असेल तर आतापर्यंत आपण अशा भरपूर घटना घडल्या आहेत. याच्यातून कोणाच्या जर आई बहिणीची इज्जत लुटायची आणि तिला 25 लाख रुपये 50 लाख रुपये द्यायचं, आणि हे जर तुम्ही जर असं इथल्या दलित आदिवासी
बहुजन वंचितांची जर तुम्ही इज्जत विकत घेत असाल तर हे शक्य नाही. येणाऱ्या काळामध्ये ह्या व्यवस्थेमध्ये काही दोष नाही. ही राबवणारे जे भडवे आहेत हे चुकीचे आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा आपण जे हे मनुवादी सरकार येऊन बसलेलं आहे हे जाणून बुजून वेळोवेळी वेगवेगळ्या या असल्या घटनांना पाठीशी घालत असते. त्याच्यामुळं ह्या घटना पुन्हा आणखीन तेवढ्या जोराने पुढे येत असतात. त्याच्यामुळं व्यवस्थेमध्ये बिलकुल दोष नाही. राबवणारे ही व्यवस्थेचे जे घटक आहेत. लोकांना वाटतं राबवण्यामध्ये दोष आहे. किती लोकांना वाटतं? आहे सर, निश्चितच दोष आहे. मला थोडं सांगायचं विस्तृतपणे मला थोडं सांगावं वाटतं. एकीकडे आपण जसं बघतो राजकारणाचा केंद्रबिंदू जर विद्यार्थी आपण असं मानत असेल तर राजकारण हे संपूर्ण विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती फिरते, बरोबर आहे. परंतु आज मी तुमचं खरंच म्हणजे सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेडच्या वतीने तुमचं मी मॅक्स महाराष्ट्राचं खरंच अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांना तुम्ही व्यक्त होण्यासाठी संधी दिलीत सर. देशातली ही परिस्थिती जर सुधारायची असेल खरोखरच तर जे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्या कायद्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. तरच इथल्या महिला सुरक्षित राहतील, इथली जनता सुरक्षित राहू शकेल असं मला वाटतं. दोन शेवटचे कार्यक्रम संपवण्यात 2 प्रश्न विचारतो. तुम्हाला बोलायचं आहे अगदी थोडक्यात. सर, जे CM आहेत UPचे त्यांनी जे तुटपुंज स्वरूपाची मदत जाहीर केलेली आहे कुटुंबाला 25 लाखाची, केवळ आमच्या दलितांच्या आया बहिणीची इज्जत ही 25 लाखापुरती मर्यादित आहे का, हा एक विद्यार्थी म्हणून त्यांना प्रश्न आहे. आणि ते स्थानिकच्या CM असताना देखील तिथल्या त्या पीडितेच्या घरी भेटायला जाण्याचा त्यांना कोणताही एक जबाबदार राज्याचा प्रथम नागरिक म्हणून त्यांचं कर्तव्य वाटत नाही. आणि एखादी जर भेटायला जात असतील तर त्यांना मारणं, जर राहुल गांधी सारख्या एखाद्या राष्ट्रीय नेत्याला जर मारत असतील तर सर्वसामान्यांची आणि त्या कुटुंबाची काय अवस्था असेल, हा माझा एक सवाल आहे त्यांना. माहिती तुम्हाला सगळ्यांना बोलायचं पण आता खूप वेळ. मुळात आरोपी हा कोणत्या जाती धर्माचा किंवा कोणता नसतो. तो शेवटी आरोपीच असतो. त्याला जात नसते किंवा वर्ग नसतो किंवा संवर्ग नसतो. जो आरोपी असतो त्याला 100% सजा झालीच पाहिजे. प्रशासनाला व राज्य शासनाला तिथल्या आपण स्थानिक नेतृत्व जरी भाजपचं असलं तरी कमीत कमी तिथल्या लोकांनी त्या व्यवस्थेला कसं चालवायचंय ह्याची तरी मुळात कुठं आंदोलन किंवा कुठं काही केल्यानं काही होईना गेलंय. मुळात सर ते प्रशासनाला कोणत्या पद्धतीने चालवावं लागेल अशी जर आपण काही त्यांना सूचना करून जर त्या आरोपीला लवकरात लवकर कसं सजा दिली जाईल ह्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिले तर लवकर त्या आया बहिणीला न्याय मिळेल. अशा महाराष्ट्रात अनेक घटना आहेत सर, ज्या की आज महाराष्ट्रातही घडतात. महाराष्ट्रातही आज घडत आहे सर. महाराष्ट्रात जास्तीत जवळचंच उदाहरण म्हणलं तर कोपर्डीच्या ताईला अजूनही सर त्यांचे नराधम ज्यांनी घटना घडली सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, न्यायालयाने सुद्धा दोषी धरलं, अजून सुद्धा त्या आरोपींना कोणतीही सजा झाली नाही किंवा त्यांना फाशीची मागणी पूर्ण राज्यभर होऊन सुद्धा त्यांचे नाही. एवढे मोठे 58 मोर्चे मराठा समाजाच्या वतीनं काढण्यात आले पण आजही त्या ताईला न्याय मिळाला नाही. त्याच पद्धतीने आज जे विरोधी पक्ष असतील किंवा इतर सर्व पक्ष असतील याच्यावरती फक्त राजकारण चालू आहे. मी शेवटचा प्रश्न विचारतो. व्यवस्थेमध्ये दोष आहे का? म्हणजे राबवणारे जर चांगले असते तर कदाचित अशा घटना कमी झाल्या असतात. हो सर, आहे व्यवस्थेमध्ये. जर त्यांना तात्काळ फाशी किंवा जाळण्याची जर तुम्ही काढलात, एक म्हणजे त्या मुलीवर बलात्कार होतो, तिला 1 महिना जातो, काही वर्ष निघून जातात तरी त्या मुलीसाठी संघर्ष केला जात नाही. जे त्यांना पाठिंबा दिला जातो पॉलिटिकल पाठिंबा, तो पाठिंबा जर द्यायचा नाही. आणि प्लस पण जातीवादिता पण येते. कुठे म्हणतात की तुच्छ जात आहे त्यामुळे तिला संघर्ष ती प्रत्येक मुलगी संघर्ष करते पण तिला न्याय का मिळत नाही. ठीक आहे, मला कार्यक्रम संपवायचा आहे. अगदी थोडक्यात म्हणजे तुम्ही एक थोडक्यात. सर इसके अंदर एक चीज़ ये है कि हम कितना भी स्ट्रिक्ट, आप देख रहे हैं इंडिया के आज़ादी के बाद से अब तक लाखों केसेस हो गए. हम हर बार कैंडल के साथ बाहर निकलते, हर बार मोर्चों के साथ बाहर निकलते, लेकिन उसके बाद कोई सब जो है ठंडा हो जाता है मामला. और हम एक्सपेक्ट किससे कर रहे हैं? ठंडा क्यों? वही तो सर सबसे बड़ा क्वेश्चन है ना. इसके अंदर जिम्मेदारी मैं पूछ रहा हूँ ना आपको, मैं पूछ रहा हूँ इसलिए पूछ रहा हूँ कि आप जो देखते हो तो अपनी नजर से देखते हो. यस सर, मैं यही बता रहा हूँ कि जहाँ पे गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी लॉ एंड ऑर्डर को मेंटेन करने की है, वहीं पे अवाम की भी रिस्पॉन्सिबिलिटी ये होती है कि वो अपने आप को किस तरीके से डेवलप करे. आज हम जिसको बात बता रहे हैं, जिसको गालियां दे रहे हैं, जिसको कोस रहे हैं, उसी को वोट किसने दिया? सर्वप्रथम मी या घटनेचा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेध करतो आणि जेणेकरून जी काही या देशामध्ये जी घटना घडली त्या घटनेला जातीचं स्वरूप न देता एक मुलीला न्याय मिळाला पाहिजे हीच अंतिम इच्छा आहे. दानिश हा वेब चॅनल चालवतो आणि म्हणजे माध्यमांकडून तो पोहोचत असतो लोकांपर्यंत आणि तो शिक्षणही घेतोय. काय सगळ्या या घटनेबद्दल?
सर माझं असं म्हणणं आहे की युवकांनी वैचारिक प्रगल्भता हे सर्वात मोठा विषय आहे. कुठल्या पक्षासोबत जायचं, कुठली विचारधारा आपण सोबत ठेवायची, आणि हे सर्वात येते डोक्यातून. कुठलाही माणूस हे डोक्यात घेऊन ते करत नाही. तर हे सगळं कसं आहे की युवकांनी त्या लेवलवर विचार करून आपलं देश निर्माण केलं पाहिजे. जसं APJ अब्दुल कलामांनी म्हणलं होतं की 2020चं त्यांनी स्वप्न बघितलं होतं, आणि आपला देश हे खूप मोठ्या प्रमाणात युवकांचा देश मानलं जातो. तर हे देशाला चालवणारे युवकच आहेत. तर युवकांनी या सगळ्या प्रोसेसच्या, हे सगळे व्यवस्था, हे आता म्हणत होते की व्यवस्था धोक्याची आहेत का, व्यवस्था बरोबर चालत नाही, ते व्यवस्था आपणच चालवणारे आहे. तर व्यवस्था निर्माण करताना प्रशासन आणि शासन जेव्हा या दोन्ही गोष्टींमध्ये जेव्हा युवक जातील, युवक एक नव्या विचारधारेने जातील, हे सगळ्या गोष्टी संपून जाणार. मी 2 प्रश्न तुम्हाला विचारतो. 2 प्रश्न असे आहेत की फाशी दिली पाहिजे असं किती लोकांना वाटतं? हात वरती करा. सगळ्यांनाच वाटतं फाशी? कोणाचा हात खाली आहे? ठीक आहे. दुसरा माझा प्रश्न विचारतो मी. दुसरा प्रश्न सांगतो की न्यायाने लढाई लढली पाहिजे असं किती लोकांना वाटतं? तुम्ही जे म्हटलात, म्हणजे तुम्ही जे म्हटलात जाळून टाकलं पाहिजे, जाळून टाकणं हे कायद्याच्या विरोधात आहे. आणि म्हणल्याप्रमाणे जाळून टाकलं पाहिजे. कायदाही मोडता येणार नाही, कायद्यानुसार चालावं लागणार आहे, रूल्स फॉलो करावं लागणार आहेत. शेवटी कायद्यानेच आपल्याला न्याय मिळू शकतो, आणि हे लोक कायद्याने न्याय मिळू देऊ शकत नाहीयेत. उतर सरकार काय करते ते तर तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की BJP हे करायला होते का? सर, याला पाठीशी घालणारी BJP वालेच आहेत ना. ठीक आहे, सगळ्यांना बोलायचं, पण मला कार्यक्रम संपवायचा वेळ खूप झालेला. मी दुसऱ्या मुद्द्यावर तुमच्याशी बिलकुल बोलेल, तुमची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय चाललंय? शिकणारा विद्यार्थी जेव्हा पोटासाठी त्याच्या आईवडील त्याला शिकवत असतात, मोठा होईल, काहीतरी अधिकारी होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, आणि त्यानंतर त्याची मानसिकता जी राजकीय विचारधारेवर केली जाते, म्हणजे वर्णव्यवस्था जी आहे ती अजूनही संपली नाही असं या सगळ्यांना वाटतंय. आणि जोपर्यंत वर्णव्यवस्था संपत नाही, जोपर्यंत राजकीय पक्ष स्वच्छ विचारधारेवर चालत नाहीत, तोपर्यंत असे प्रकार घडत राहतील. मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की विद्यार्थी काय म्हणतात, त्यांना काय वाटतंय, आणि त्यातून मी या देशातील जो भविष्य लिहिणार आहे, म्हणजे खरा भारत जो घडवणार आहे, त्याच्या मनात आता यावेळेला काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.